फिल्डिंग स्वीकारले. आदरणीय अजितजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. मिस्टर मनोज पाटिल मन्या, विटिलाइनचा सुपरस्टार आणि सफालाचा रॉकस्टार, रनों के मैदान पर पहाड़ करता है, सफ खेलता है मगर वो खिलवाड़ करता है. वहाँ आंधी तूफान भी दम तोड़ देते हैं जब मनोज नाम की कश्ती जिद पर अड़ी होती है. अजितजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. तो मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याने मिळवलं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक मोठी अचीवमेंट मनोज यांच्यासाठी आपण पाहतोय आणि ते ठरलात मॅन ऑफ द मॅच. अर्धशतक आणि बॉलिंग करत असताना एक विकेट ज्यांनी मिळवलं आणि गिफ्ट वाउचर बालूमामा घरात या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. वेल प्लेड मन्या. बोलत नाही जास्त कारण फक्त ते बॅटने बोलतात. जाऊ आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पालघर, स्वीट व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट मिस्टर प्रमोद शेडके साहेब या ठिकाणी जोडले जातील कमेंट्री बॉक्समध्ये. आमचे गुरुवर्य ओडिओ. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा 11 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकलात. वेगवेगळ्या विभागामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतायत. मुकेशभाई भंडारी त्यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा आवाज आपण नावजीच्या मैदानात ऐकला होता. आता नितेश कदम सरांच्या जागी किरण भोईर यांना आपण पाहतायत ऍड झालेत कारण एक स्पर्धा जेपी पॅनल माध्यमातून नितेश कदम यांना मात्र इन्व्हाइट केले. नांदेड या ठिकाणी एक अभिमान असावा याच विभागातून तो पंचांच्या भूमिकेत पुढे जात असताना पाहायला मिळतोय. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. जयेश घिरत एका साईडला तर एका साईडला आपण पाहतायत फलंदाज आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले नाही आहेत. चला लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. तेजस स्ट्राइक एंड कडे. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल रवींद्र मेहरचा. पहिलाच बॉल अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. अयांश 11 दातिवरी टीम कुणालजी तामोरे साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः कुंजलजी राऊत यांना आपण पाहताय. 3 ऍक्शन 03 नंबरची जर्सी परिधान करणारे, 100 नंबरची जर्सी परिधान करणारे तुषार तुका. त्यानंतर एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट थर्ड मॅनला. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. तुषार घरत स्टॉप करतोय बॉलला. तत्पूर्वी जर आपण पाहिले तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. ऋषभ पाटील स्वतः ओनरच्या भूमिकेत आहे. 04 नंबरची जर्सी परिधान करणारे ॲज अ विकेट किपर अँड या टीमचा बाहुबली म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर सामना क्रमांक 3 जो सुरू आहे. या बॉल ऑन साइडला काय अप्रतिम पीक केलं या बॉलला. यज्ञिक किन्ही पुढे सरसावतोय. त्या दिवसामध्ये तो फ्रेम मध्ये भरपूर वेळ आला आणि आज पुन्हा एकदा पाठलाग बॉल त्याचा करतोय की काय, परंतु परीक्षेत तो पास झालाय. या फिल्डिंगचा पेपर होता आणि त्या परीक्षेत पास होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय खूप गुणांनी मात्र पास झाला असं मी म्हणेन. यज्ञिक किनी ब्रँड ऑफ कोरे वाळू मामा यांना आपण पाहतायत. व्हाईट अँड व्हाईट प्रत्येकाची विचारपूस करणारा असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं.
चांगला बॉल होता, ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. सुटला होता बॉल ऋषी पाटीलच्या हातातून, परंतु कोणतेही धाव येत नाहीये. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवर 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर रवींद्र मेहर. चांगला बॉल, फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर येऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपर ऋषी पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी रवींद्र मेहर, एक ट्रम्प कार्ड गोलंदाज, आयकॉन प्लेअर, ऍज अ कॅप्टन म्हणून रोल अदा करताना पाहायला मिळतो. परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा हे रवींद्र मेहरने आतापर्यंत तरी सध्या दाखवलंय. यावेळेला खूपच बाहेर निघणारा बॉल. सादिक राजापूरकर सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन्स. मनीषजी गावड, महेंद्रजी भोईर, महेंद्रदा यांना आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं कॅन्डी असतील, हार्दिक किनी असतील, ज्यांनी अफलातून मेहनत मात्र या मैदानाला खूप घेतली. मानाचा मुजरा असेल. त्यावेळेला चिप शॉट खेळला गेला इनफिल्डच्या वरून, इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला बॉल फार वेगाने निघून जातोय. चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु या वेळेला चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. प्रयत्न अफाट केले, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. अखेरकार मात्र शर्यत जिंकली या बॉलने आणि या बाउंड्री लाईनला रामराम ठोकलं. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर अयांश 11 दातिवरे टीम. पाटील आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सुपुत्रचा खेळ सुद्धा पाहण्यासाठी ते आतुरलेले होते. इतर वेळेला मात्र वेळ मिळत नसतो, परंतु आज अमूल्य वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अनुप दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि भव्य व्यासपीठावर आपलं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 9 धावा झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. पार्थ गावट, टेंबी खोडाव्याचा अनमोल रत्न, अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, टेंबी खोडावे टीम रॉकी ग्रुप. रॉकी दादांनी या खेळाडूचं कौशल्य ओळखलं, प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की दिली. बऱ्याच वेळेला रॉकी दादा यांना आपण पाहिलंय की माघार घेत असतात, नवीन चेहऱ्यांना मात्र ते संधी देतात. काही खेळाडूंना मात्र काही खेळाडू सांगतात की रॉकी दादा तू मात्र प्लेइंग 11 मध्ये राहा की जेणेकरून आम्हाला ऊर्जा मिळेल, परंतु रॉकी दादा स्वतः सांगतात की नाही, मला अपकमिंग यंग टॅलेंटला खेळवायचं आहे. त्यांचं टॅलेंट मात्र आपलं फ्युचर आहे टेंबी खोडावे गावाचं. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे, बॉर्डरमॅनचा चांगला वापर केलाय. जयेश घरत च्या बॅट मधून येईल एक अप्रतिम षटकार. 6 धावा. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. अनुपदादा पाटील यांचं षटकार आणि स्वागत मुख्य मंचावर. 6. समच्या आवाजाची काळजी घेणारे कॅन्डी डीजे सिद्धिविनायक, म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी. अप्रतिम चांगला बॉल होता, तेवढंच चांगल्या पद्धतीने घेऊन काढले गेले. जयेश गरजची हीच खूबी असते. बऱ्याच वेळेला त्याला रबर बॉल क्रिकेट खेळताना पाहिलंय. 6 षटकांच्या सामन्यामध्ये त्याची सेन्सिबल बॅटिंग पाहिले. गोलंदाजी करताना त्याची लाईन अँड लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. म्हणजे एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा हे जयेश घरत गेली कित्येक वर्ष आपण पाहत आहेत. जरूर प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच हे येतच राहतात, परंतु त्याला विसरून चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, मात्र फिल्डर अथर्व पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. आणि रवींद्र मेहर येत आहेत, त्याचं कॅप्टन अथर्वला होप्स देत आहेत. यस, चांगली फिल्डिंग केले. वा अथर्व. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. 18 रन्स. चिन्मय कुर्ले, गौरव पाटील स्वतः प्रोप्रायटर या मुलांना घेऊन चालत असताना, कारण तुमचा जर स्वभाव हा पेड्यासारखा असला ना तर प्रत्येक जण तुमच्या प्रेमात पडत असतो त्या स्वभावाच्या.
आणि गौरव पाटील तेच करतायत. त्यांचा स्वभाव हा पेड्यासारखा आहे, जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. आणि त्यामुळे गौरव पाटीलच्या त्या प्रेमात मात्र तुषार कुर्ले असतील, प्रथम जाधव, यज्ञेश भोईर, चिन्मय कुर्ले हे पडतात. 18 रन्स. ऑन साईडला खेळलंय, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलला पिच केलं होतं. बॉडमॅनचा चांगला वापर केलाय, फ्लिकचा फटका होता आणि पाहता पाहता 2 रन्स. रवींद्र मेहर ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, त्याची बॉडी लँग्वेज सदैव मात्र पॉझिटिव्ह असताना पाहायला मिळतो. पॉझिटिव्ह हा शब्द कोणालाच नको होता, तो मात्र आपण पाहिला 2019, 20, 21च्या दरम्यान आपण पाहिलं तर, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्याच कोरोनाने आपल्याला भरपूर काही शिकवलं आपल्या आयुष्यामध्ये. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडीशी बॉलला फ्लाईट दिली गेली होती, सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक यावेळेला कंप्लीट झालेत ते 2 आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर आयांश 11 दातिवरी टीम टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना 20 रनवर आतापर्यंत धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 10च्या एव्हरेजने 2 षटकांच्या समाप्ती अखेर. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सफाळे प्रीमियर लीग 2026 सीझन 3. स्वागत आहे. अथर्वला तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं गेलंय. चांगली रणनीती, चांगला गेम प्लॅनिंग, स्ट्रॅटजी आखली गेले. आतापर्यंत 2 षटकांमध्ये तुम्ही वेळ घेतलेला आहे तो 9 मिनिटांचा. आता 3 षटकं ही तुम्हाला जवळजवळ मॅक्झिमम 16 मिनिटात ही फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या. रवींद्र मेहर लगेच धावत सुटतायत आणि सांगतायत हो आपल्याला हे 16 मिनिटं मात्र व्यतीत करायचे नाहीये, 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20-20. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो जेव्हा ओव्हर रेट जो आपल्याला पाहायला मिळतो, जो नियम आहे त्या नियमाने मानधन कपात केलं जातं जे कर्णधाराच्या रकमेतून, परंतु इथे तसं नाहीये. एक तुम्हाला फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल, परंतु एक फिल्डर आतमध्ये घेण्याचा परिणाम सोसावा लागतो. स्विच हिटचा फटका, फार वेगाने बॉल निघून चाललाय, ट्रेस बुलेट शॉट, 4 रन. थोडासा बॉल डायव्हर्ट झाला आणि सरळ बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला भेदून निघून जातोय आत्मविश्वासासहित. 4 रन. त्या वेळेला फॉलिंग स्वीप खेळलाय, फटका तर चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठी मात्र बॉल हातात ठेवला आणि त्यानंतर थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय किरणजी भोईर यांच्या माध्यमातून. आपण पाहत आहेत या किरण भोईर सरांनी सांगितलंय की या आपण चेक करा महेंद्र भोईर सरांना. संघाची धावसंख्या डिसिजन पेंडिंग. बॉल हातामध्ये ठेवला होता. मयुरेश हिमाडे यांनी बॉल हातात ठेवून त्यानंतर फेकी जी केली. ऋषी पाटीलने मात्र स्टंप्सला यावेळेला स्पर्श केला बॉल आणि कदाचित इथे ग्राउंडिंग केले का हे पाहण्यासारखं असेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये अशाच प्रकारचं प्रशांत घरेच्या भरपूर मात्र स्लो मोशन मध्ये क्लिप आपण पाहू शकला. स्वतः विनोद दादा रतन पाटील वॉर्डरूम मध्ये गेले होते आणि स्वतः सादिक राजापूरकर सर त्या ठिकाणी होते. नाईट स्पर्धा तिथे अनुभवलं. 15 मिनिटाचा वेळ घेतला. जर सामना टाय झाला असता तर कदाचित त्या ठिकाणी सुपर ओव्हर झाली असती, परंतु 1 रनने ते टॉप 8 मध्ये क्वालिफाय झाले ऑल इंडिया ओपन. बॅट ग्राउंडिंग करण्याची हीच तुमची कला असते. स्वतःला तुमची विकेट जर सेफ ठेवायची असेल तर तुम्ही बॅट फक्त हातात घेऊन धावू नका, तर एकंदरीत ती ग्राउंडिंग झाली पाहिजे. बॅट स्लाइड करण्याची तुमची कला ती असायला हवी.
यस OUT आउट. फलंदाजाला परतावा लागेल. तेजसला बॅक टू द डगआउट. कधी कधी आपण पाहतो बेनिफिट ऑफ डाऊट, मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, बॅटरला मिळतो. परंतु इथे जर आपण पाहिलं काही इंचांवर आपण पाहू शकलात तिथे पॉपिंग क्रीज पासून दूर राहिले आणि इथे फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर भावेश घरतला आपण पाहतायत. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख अयांश 11 दातिवरे टीमचा एक बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2 मॅचेस 2 रन्स एवढा हवा तसा स्ट्राईक रेट त्याचा नाहीये. परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये आपण जर चांगली बॅटिंग केली, इथून धावा आल्या 15-20 धावा, एक कॉन्फिडन्स लेवल वाढला तर कदाचित धावांचा वेग वाढला जातो. जसं रोहित म्हात्रेने सांगितलं की संपूर्ण दिवसभरामध्ये मला 2 मॅचेसमध्ये निराशा वाटली. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान सरळ बॉल निघून जातो आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. SPL 4. जबरदस्त प्रशांत गरज सध्या ISPL मध्ये चमकतोय. आपल्या पालघरचा हिरा, अर्नाळा गावातील अनमोल रत्न भावेश गरजच्या बॅट मधून. आणि भावेश गरजने सांगितलं मात्र यावेळेला सन्मान देऊया आपण मुकेश किनी यांना, जे क्रिकेट फॅन आहेत. आणि त्यामुळे मुकेश किनी यांना मात्र आपण पाहिला तर हा सन्मानासाठी बॉल गेला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 धावा. हलक्याच्या हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना समजूतदारपणाचं क्रिकेट अथर्वने स्वतःला कंट्रोल केलं. ही खूप महत्वाची भूमिका असते जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने एक्साइटमेंट होता की बॉल फेकूया का, परंतु तिथे धावा खूप मोजल्या जातात. परंतु अथर्वचं कौतुक करेन, यावेळेला कमबॅक केलंय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अयांश 11 दातिवरे टीम अथर्व माकुंसा टीम मधून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. या वेळेला स्विच हिटचा फटका परफेक्ट. क्या बात आहे जयेश गरत. हवेच्या बरोबर बॉल बोलत बोलत चाललाय आउट ऑफ द पार्क. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी प्रेक्षणीय स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. जणू काय लेफ्ट हँड बॅटरने मात्र शफल होऊन हा स्ट्रोक खेळलाय की काय. काय फटका खेळला होता. स्विच हिटचा फटका कसा खेळावा याचं प्रत्यय यावेळेला दिलं गेलं. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये जयेश घरतने 1 हँडने यावेळेला स्विच हिटचा फटका खेळला. षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. एक्झॅक्टली स्वतःला स्विच केलं होतं. पोझिशन मध्ये आले. लेग स्टंपच्या थोडस बाहेर गेले. गुडघ्यावर बॅलन्स केलं. फुटवर्क चांगलं होतं. स्टँडिंग पोझिशन चांगली होती. मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला. स्विच हिट परफेक्ट. ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. एक नंतर वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत मयुरेश शिमाडे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा जयेश गरजच्या बॅटमधून. धावा थांबत नाहीयेत. हा प्लस पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती एकंदरीत 39 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ झालाय. आता तुमच्याकडे 2 षटकांसाठी मिनिटे आहेत. ती 9 मिनिटे 14 सेकंद. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गावचा एक अप्रतिम हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख विवेक शिल्लार
लेदर बॉल क्रिकेटचा सुद्धा अनुभव पाहायला मिळतो. अंडर 24चे सामने झाले तिथे खऱ्या अर्थानं चमकला आणि प्रथम पारितोषिक पटकावलं होतं. पालघर संघ सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाला होता. त्यामध्ये समीर तामोरे सारखा खेळाडू चांगला, वीरू बाबरे सारखा खेळाडू चमकले गेले होते. 39ला 1 गोलंदाज सज्ज. चांगला बॉल ह्या वेळेला अप्रतिम पाहायला मिळतो. सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. टप्पा जर तुमचा अचूक असेल, वेग जरी नसला तरी सुद्धा अचूक टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करत असताना थैथया नाचवता फलंदाजाला, हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39ला 1 रवींद्र मेहर स्वतः गोलंदाजी मार्कवर येतोय. ऑफ साईडला ऑन द राईज खेळला गेलाय. 1 रन तर मिळेल. अथर्व पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग आणि इथून मात्र अथर्वने जोरकस फेकी केली. ऋषी पाटील बॅकअपसाठी येत आहेत आणि थोडंसं यावेळेला कॉन्सन्ट्रेशन लॅप्स झालं अथर्वचं आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली गेले. 41 मंगल कडक या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगल कडकला आपण पाहू शकताय त्यांचे डान्स बेधुंद होऊन ते डान्स करत असतात आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट देतात, ही त्यांची खूबी आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते रवींद्र मेहरच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा विचार करता धावा दिल्या होत्या 9 आणि त्यानंतर आता 3 बॉलमध्ये 2 रन. विकेट मिळालेली नाहीये, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी धावांवर लगाम घालण्याचं काम मात्र रवींद्र मेहरने पक्क केलंय. यावेळेला आपण पाहिलं तर बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल पाठीमागे. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करतील कुंजल राऊत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 42 धावा. सिद्धार्थ पवार येणं अजून बाकी आहे. ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग यावेळेला आपण पाहिलं तर होईल का, कारण या खेळाडूकडे भरपूर काही पोटेन्शियल पाहायला मिळतं. सरतोडी या टीम मधून तो बिलॉंग करतो, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. योग्य त्या वेळेला योग्य त्या ठिकाणी तुम्ही चांगली बॅटिंग करता त्यावेळेला तुमचा क्रमवार बदलला जातो. यावेळेला ऑन साईडला खेळलाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. फिल्डर येत आहेत आणि इथे अंकित ठाकूर कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद जयेश गरज. सॉफ्ट डिसमिसल. बॅक टू द डगआउट. गॉन. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 42ला 2-5 बॉलचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत रवींद्र मेहरला आणि ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली आतापर्यंत आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावर भेदक मारे केलेत. नियंत्रणबद्धता, अचूकता, लयबद्धता, एकाग्रता सर्व काही गोष्टी त्याच्या अंगी आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सिद्धार्थ पवारला आपण पाहतायत, ज्या खेळाडूची आत्ताच आपण चर्चा करत होतो. चांगला बॉल. पंचांकडे दाद जरूर मागितली, परंतु त्या अगोदरच मात्र स्टंपचा बॉलने वेध घेतला. थोडेसे हलकेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉलने स्टंपचा वेध घेत असताना सिद्धार्थ पवार कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. म्हणून मी चर्चा तीच करत होतो की ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येतात त्यावेळेला तुम्ही चांगली गुणवत्ता सिद्ध करतात, त्यावरून तुमचा क्रमवारी तुमची ठरवली जाते बॅटिंग मध्ये. आणि इथून सिद्धार्थ पवार थोडेसे हताश, निराश, हतबल होत असताना सरप्राईज डिलिव्हरी दिली रवींद्र मेहरने. शेवटच्या बॉलवर षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना आयांश 11 दातिवरे, कुणाल तामोरे यांचा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 42-42. या ठिकाणी आपण पाहतायत सहभागी होती गीता पाटील, गीतूताई या ठिकाणी उपस्थित झाले. सुरेश तरे साहेब यांच्या कन्या आहेत
आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं करूया आपण वेलकम. 42ला 3, 4 षटकांचा खेळ अखेरीस 42 लॉस ऑफ 3 विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता हे 3 मिनिटं आणि 18 सेकंद तुमच्याकडे आहेत, लक्षात घ्या हे षटक टाकण्यासाठी. हे तुम्हाला मी सूचित करतो. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. कालच्या दिवसात मुंब्रावरून व्यंकटेश आले होते. आजच्या दिवसात त्यांचे पिताश्री धुमाळी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उदरनिर्वाहासाठी मात्र वणवण फिरावं लागतं हे प्रत्येकाला माहिती आहे आणि म्हणूनच या क्रिकेटने भरपूर काही व्यवसाय दिलाय. गणेशजी कारभारी सध्या तरी मात्र एन्जॉय करत असताना संडे फंडे यावेळेला कंट्रोल केलं होतं भावेशने, परंतु इथे कंट्रोल नव्हतं अंकित ठाकूरचं. यावेळेला संघाची धावसंख्या 1 ने एक्स्ट्रा स्वरूपात जाऊन पोहोचते 44-43 या धावसंख्येवर. 43ला 3 कपासे लायन्स टीमने कपासे लायन्स वर्सेस आपण पाहतायत आयन्स 11 दातिवरे ऑन साइडला फ्लिक केलंय. फटका तर छान आहे. मयुरेश हेमाडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिली चुकी केली, परंतु आता चुकी तो करत नाहीये. माहिती आहे त्याला बॉल हातामध्ये ठेवण्याची मात्र चूक होते, परंतु तेवढ्याच ताकदीने चांगला थ्रो केला होता, त्यामुळे ती विकेट मिळाली आणि तेजसला परतावं लागलं. परंतु ऋषी पाटीलचं सुद्धा एका साईडला कौतुक करेन, त्याने ॲज अ विकेट किपर म्हणून चांगला रोल अदा केलाय. 45ला 3, 45 लॉस ऑफ 3 विकेट. अंकित ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेला ऑन साइडला खूप उंचीवर बॉल निघून जातोय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर रवींद्र मेहर, ॲथलेटिक प्लेअर, एनर्जेटिक प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि भावेश गरजच्या यावेळेला खेळीला पूर्णविराम. 45ला 4, 3 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेला भावेश गरत 9 बॉल मध्ये 10, 111.11चा स्ट्राईक रेट. एक चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला आणि अखेरकार अंकित ठाकूरला विकेट मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45ला 4. 1 मिनिट आणि 2 सेकंद तुमच्याकडे आहेत 3 बॉल फेकण्यासाठी. अनिकेत पाटील, चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमचा ओपनिंग बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अनिकेत पाटील, स्वप्नील किनी आता अभ्यास करतील आपल्या संघाच्या दृष्टिकोनातून विरातन खुर्दचा. यावेळेला क्लीन बोल्ड, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ दांड्या गुल केल्यात. यावेळेला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45ला 5. अंकित ठाकूर इज ऑन अ हॅट्रिक. चांगली गोलंदाजी आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळते. प्रणय पाटील असा पहिला गोलंदाज होता, हॅट्रिकवर पोहोचला होता. 9 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये होत्या, परंतु पाटील 30-30 जलसा टीम मधून त्यांचा प्रवास त्या ठिकाणी थांबला गेला. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये इन व्हा. अंकित ठाकूर त्या ठिकाणी सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळाले. खूपच सफल झाले होते. अशा प्रकारचं एक विकेट आपण पाहिला असेल. सुरेश रैनाने अशाच प्रकारची विकेट दिली होती कगिसो रबाडाला. खूपच लेग स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इंटरनॅशनल मध्ये खूप चर्चा झाली होती की स्टंप्स दाखवून जास्तीत जास्त आपण पाहिलं होतं त्या खेळाडूला खेळत असताना. मिथुन पाटील उर्फ राजू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. 45ला 5. 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 45ला 5. आणि यावेळेला फर्स्ट विकेट हॅट्रिक SPL 2026 मध्ये पहिली हॅट्रिक अंकित ठाकूरच्या नावावर. ब्रँड आहे ठाकूरपाड्याचा. काय गोलंदाजी केले. खेळपट्ट्या अक्षरशः प्रेमात पडलेले आहे. एक आपण पाहिलं तर कॉटआउटच्या स्वरूपात आणि 2 क्लीन बोल्ड. नाईस बॉलिंग, ऑसम बॉलिंग बाय अंकित ठाकूर.
बॅटर गॉन. ही फर्स्ट विकेट पाहायला मिळते रवींद्र मेहरच्या हातामध्ये. सेफ हँड, भरपूर उंचीवर बॉल गेला होता. ही दुसरी विकेट पाहायला मिळते. अनिकेत पाटीलची दांडी गुल केली आणि ही तिसरी विकेट मिथुन पाटील उर्फ राजू यावेळेला त्याच टप्प्यावर गोलंदाजी करताना या 3 महत्वपूर्ण विकेट फलंदाज बाद. यस, दांड्या गुल झालेल्या आहेत. कॅन्डीने बरोबर गाणं मात्र यावेळेला लावलंय ते हेरलं आणि हीच कॅन्डीची खूप खूबी आहे. 45 ला 6. हितेश राऊत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डबल विकेट हॅट्रिक साध्य करेल का या शेवटच्या बॉलवर. 2-3 सेकंद राहिलेत. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच करत असताना लेट कट खेळले गेलेत आणि सरळ बॉल थर्ड मॅनला वेध घेणारा पाहायला मिळतो. हितेश राऊतच्या बॅट मधून मात्र सरळ बॉल निघून जाईल चौकाराकरिता. धनेश वसेकर यांच्या स्वागतासाठी 49 ला 6 बरोबर टायमर सेट केलं होतं. बरोबर तुम्ही 25 मिनिटे घेतली त्याबद्दल धन्यवाद. 49 ला 6. स्वागत सन्मान अनुपदादा पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. एक सुंदर समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आणि क्रिकेटचा लगाव अगदी मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पालघर जिल्हा शिवसेना प्रमुख उबाटा चे आपण पाहू शकतात. शिवसेना आणि अनुपदादा पाटील गेली कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये रुजू आहेत. अगदी नागरिकांच्या मनावर प्रेम नेहमीच त्यांचं प्रति राहिले. त्यांचं करूया आपण अनुपदादा पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान. मनीजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे सूत्रधार आहेत आणि ओम पाटील यांना आपण पाहत आहेत आणि ऋषी पाटील यांची मॅच पाहण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला जाऊन पोहोचते 49. शेवटचं षटक हाताळण्याकरिता पार्थ घावडला आपण पाहत आहेत. अप्रतिम चांगला फटका आहे ऑफ साइडला. महेशच्या बॅट मधून मात्र यावेळेला क्लास चौकार पाहायला मिळतोय. गुड शॉट 4 रन. भोईरला आपण पाहतात लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर जलसारचा अप्रतिम अनमोल रत्न. आणि महेश 5व्या क्रमांकावर आल्यानंतर त्याने 6, 7, 8 या 3 क्रमांकाच्या विकेट त्याने पाहिल्या. एकंदरीत आपण पाहिलं तर यावर ऑन साइडला लेग ब्रेक बॉल होता. थांबून आला होता बॉल परंतु फिल्डरला निवडला. चांगला झेल उमेदीने टिपला गेलाय. प्रणय शिलार यावेळेला अप्रतिम चांगला कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद. या पण ऐकूया एक सुमत आपण करणार आहोत. सुरेशजी तरे साहेब जे आपल्याला पाहायला मिळतात. बांधकाम समिती व आरोग्य परिषद आपण पाहिलं तर पालघर जिल्हा जे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्याच कन्या या ठिकाणी गीता पाटील मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मनीषजी गावड साहेब यांना मी विनंती करेन. या आपण गीतूताई आपण पुढे यायचंय आणि आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मायेची उबदार शॉल त्यांच्या माकडेत सुद्धा आपण पाहिलं. श्री इंदुश्री कुणालदादा पाटील नेहमीच मात्र हे शब्द त्यांचे सनातन म्हणून ओळखलं जातं. जो अजरामर शब्द आपल्याला काळानुकाळ वर्ष हे जपणारा शब्द मात्र आपल्याला पाहायला मिळतं. तो सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. 53 ला 7 आतापर्यंत अयांश 11 दातेवरी टीम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश घरतला पाहत आहेत. वेळंगी इथे जी पाटील बाळूदादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं सुद्धा वेलकम आहे. पार्थचा हा बॉल अगोदर मात्र आपण पाहिला गुडलेन स्पॉट वरून बॉल पिच झाला होता. तेवढीच चांगली फिल्डिंगचा दर्जा पहा अप्रतिम पाहायला मिळतोय.
ऑटोमॅटिकली ऊर्जा तुमची संचारते. ज्या वेळेला तुम्ही एकमेकांना सहाय्य करता अशा वेळेला तुमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग होतं की प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं, प्रत्येकाची भूमिका काय आहे, मला प्लेइंग 11 मध्ये जागा कशामुळे दिले, गोलंदाजी, फलंदाजी, फिल्डिंग, विकेट किपिंग, या गोष्टींचा विचार करता तुम्ही त्या गोष्टी अद्यावत करायला पाहिजेत. फक्त बॅट बॉल हातामध्ये घेतलं क्रिकेट खेळलं हे चालत नाही, ज्ञान असावं लागतं. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. अथर्व पुढे सरसावेल, चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो तर झालाय परंतु पोहोचलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल. आता या शेवटच्या षटकामध्ये धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, त्या टार्गेट ठरवणाऱ्या धावा असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 56 धावा. बॉल फेकून झालेत पार्थचे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय, शेवटचे 2 बॉल आहेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन बच्चू बाबा 11 टीमचा कॅप्टन आपण यायचंय आणि त्याचप्रमाणे त्रिश 11 रांजणपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन बच्चू बाबा 11 टीमचे कॅप्टन आदरणीय रोहिदासजी भगत साहेब आणि आदरणीय श्री दिनेश जी गवई साहेब यांचा संघ. तर एका साईडला आपण पाहिलं तर संघ आहे त्रिश 11 रांजणपाडा विनोदजी पाटील साहेब यांचा संघ. शेवटचा बॉल पार्थ गावडने शेवटच्या षटकात फक्त आता 7 धावा खर्च केलेत. ग्रेट बॉलिंग. फुलर लेनचा बॉल होता. हितेश राऊत जागेवरून खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ समाप्तीच्या मार्गावर 56-7 आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण लगेच या मॅच समरीकडे, हाफ मॅच समरीकडे आपण वळूया. चिन्मय कुर्ले या वेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तेजस पाटील 11 रन 9 बॉलमध्ये, जयेश घरतने 8 बॉलमध्ये 22 ताबडतोब फलंदाजी केली. भावेश घरत 10 रन, सिद्धार्थ पवार 0 वर बाद झाला, महेश बोरी 4 वर, अनिकेत पाटील, मिथुन पाटील 0-0, हितेश राऊत 6, सतीश घरत 1, रन रेट 9.33 एक्स्ट्रा 2, 6 षटक 56 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही बॅटिंग समरी आणि गोलंदाजी समरी. बॉलिंग समरी जर आपण पाहिली, रवींद्र मेहर 2 षटक 12 रन्स 2 विकेट 6चा इकॉनॉमी. पार्थ गावड 2 षटक 18 रन 1 विकेट 9चा इकॉनॉमी. अथर्व पाटील 1 षटक 19 रन 19चा इकॉनॉमी. अंकित ठाकूर 1 षटक 7 धावा. हे महत्वपूर्ण आणि इफेक्टिव्ह षटक जे 3 विकेट 7चा इकॉनॉमी. फॉल ऑफ विकेट्स 26 ला एक मोठी पार्टनरशिप, 42 ला 2, 42 ला 3, 45 ला 4, 45 ला 5, 45 ला 6 ही पहिली विकेट हॅट्रिक. 53 ला 7 आणि रन रेट 9.33 एक्स्ट्रा 2 आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 ला 7 57 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. या एका साईडला रोहिदाजी भगत साहेब येत आहेत टॉस करण्याकरिता. कॅप्टन आहेत, स्वतः ओनर आहेत. तर एका साईडला मी विनंती करेन त्रिश 11 रांजणपाडा टीमचे कॅप्टन चला रोहित म्हात्रे आपण लगेच यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करा. बंटी दादा आणि मस्के ब्रदर्स या अनुपदादा पाटील यांना सुद्धा मी विनंती करेन. पालघर जिल्ह्याचे आपण पाहतायत प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. उभाटा दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतील. बंटी दादा यांचा आपण एक सुंदर कटआउट आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचे अध्यक्ष आहे सफाळे प्रीमियर लीग. दोन्ही व्यक्तिमत्व आणि आज अनुपदादा पाटील ह्या वेळेला त्यांना मान सन्मान दिला जातो कारण गीतूताई म्हणतायत आम्ही याच गावातील आहोत तर तुम्ही पाहुणे आहात. तर या आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. रोहिदाजी भगत सेवक एक समाजसेवक आणि रोहित म्हात्रे यांना आपण पाहतायत. या चॉईस यस रोहिदास भगत साहेब या ठिकाणी कॉल करतील. मस्के ब्रदर्स अँड बंटी दादा नाण्याच्या 2 बाजू आहेत. टॉस रोहिदास भगत साहेब, बंटी दादा आणि परंतु मस्के ब्रदर्स आलाय. तर या स्पर्धेविषयी अनुपदादा आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. गीतूताई आपणास विनंती करीन या स्पर्धेविषयी आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. खूपच छान.
सफाई प्रीमियर लीग. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हे एक मंच आहे ते खूपच चांगलं आहे, कारण आपल्या ग्रामीण भागात हे मंच मिळणं म्हणजे फार कमी असते. मात्र हे जे बंटीदादाने मैदान उपलब्ध करून दिलं आहे त्याच्यामुळे आपल्या ह्या परिसरातील प्रत्येक खेळाडूला खेळण्याचं एक संधी दिली जाते. आणि खरंच इथून जर पुढे आपले खेळाडू पुढे गेले तर खूपच ह्या मैदानाचं महत्त्व आपल्याला माहीत आहे. म्हणूनच बंटीदादा किंवा त्यांच्या पूर्ण टीमचे मी खरंच आभार मानते की आपल्या खेळाडूंना हे मंच मिळालेलं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांना विनंती करेन अनुपदादा पाटील आणि गीता पाटील मॅडम की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. रोहित जास्त वेळ घेणार नाहीये, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही शतरक्षण करू पहिला, कारण की डिफेन्स रन होतात आणि स्कोर पण होतात. आम्ही कमीत कमी धावा राखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच एक चांगला प्रेक्षकांना आम्हाला सामना पाहायला मिळेल. हो, प्रयत्न करू की मजा आली पाहिजे मॅच बघायला. क्या बात आहे रोहित. मात्र थँक्यू. रोहितजी भगत साहेब एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, समाजसेवेचा वसा आणि वारसा ते त्यांच्या हृदयात जपतायत, नागरिकांपर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचवतायत, तुम्हाला मानाचा मुजरा असेल. रोहितजी भगत साहेब, आपण टॉस जर जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची आहे, काय स्ट्रॅटेजी तर चांगलीच असणार आहे, परंतु या स्पर्धेविषयी थोडक्यात काय म्हणतील? ही स्पर्धा तर सफाल्यातली वर्ल्ड कपच आहे, पालघर तालुक्यामधला वर्ल्ड कपच आहे हा. क्या बात आहे. लीगच्या फॉर्मॅटमध्ये हा वर्ल्ड कप आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर थँक्यू व्हेरी मच रोहिदाजी भगत साहेब. आता आपण लगेच वळणार आहोत, परंतु त्या अगोदर 311 रांजणपाडा टीम ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. हार्दिक जी किनी त्या ठिकाणी जॉईंट होत आहेत. लिटिल चॅम्प विराथन खुर्चा आवाज या ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद शेडगे सर, व्हाईस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट, स्वीट व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. सामन्याला सुरुवात झाल्याने पहिल्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. तुषार गरजच्या बॅटमधून भाविक पागदर याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. याज्ञिक संघासाठी एक टॉप रन स्कोरर आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक मॅचमध्ये त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि 6 सीटर्सच्या माध्यमातून ती प्रोफाईल सुद्धा या ठिकाणी दाखवली जाते. 36 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पहिल्या 3 सामन्यांमध्ये आणि हा 4था सामना तो खेळतोय मैदानावरती. 2 बॉल्स केले ठिकाणी झाल्या धावसंख्या फलकावरती 1. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट भाविक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि सरप्राईज झाला याज्ञिक. त्यांचे जे रिॲक्शन्स होते, ज्या पद्धतीने बॉल पडल्यानंतर ज्या स्पॉटवरती बॉल पिच झाला तिथे ते पाहत होते. 3 चेंडूंचा केला मैदानामध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती सिंगल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 57चं टार्गेट. एक चॅलेंजिंग टोटल या ठिकाणी स्कोर कार्डवरती उभं केलंय अयांश 11 दातेवडे संघाच्या माध्यमातून. ज्या टोटलवरती ते चॅलेंज करू शकतात अशा पद्धतीनं ही टोटल आपण पाहतोय. इथे 5चा फ्लो ओपन केला होता कव्हर पॉइंटला. मिथुनला आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतात, तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलने. आणि या दुहेरी धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. येस 3 झाल्यात. 4 चेंडूंचा केलं मैदानामध्ये झाला. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे आणि या पहिल्या षटकामधील 4 चेंडूंचा केलं मैदानामध्ये झालं. याज्ञिक आणि तुषार एक चांगलं ओपनिंग पेअर, परंतु ऑन पेपर ते स्ट्रॉंग दिसत आहेत. प्रॅक्टिकली ते स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलेले नाही आहेत आणि या बॉलवरती स्टेप आउट करून स्लाइस केले गेले आणि सरळ बॉल निघून जाईल पॉइंट सीमारेषा पलीकडे. फलंदाज याज्ञिकच्या बॅटमधून चौकार. अमर शेलार त्या ठिकाणी होते आणि या संघामधील एक मोस्ट हायटेड प्लेयर आणि त्याला बीट करून बॉल गेला होता. या बॉलवरती देखील इन्फ्लुएन्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा रन मिळताना दिसतील या बॉलवरती आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती 8 रन स्कोरवरती आपण पाहतोय. भरपूर बाहेर होतं ऑफस्टमच्या आणि तेच पंचांनी पहिल्या पंचांच्या भूमिकेमध्ये सदिक राजापूरकर सर आणि त्याचबरोबर किरण भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आयुष्यामधील नव्या इनिंगला खऱ्या अर्थानं सुरुवात झालं. मागील 15 ते 16 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ॲज अ बॉलर अधिराज्य गाजवलं आणि या वर्षापासून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑफला फिल्डर तरीके आपण पाहतोय. डायरेक्ट हिट जर झाला असता तरी इथे
चान्सेस निर्माण झाले होते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 9. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात, जाऊया संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजे कॅन्डीला. स्क्रीनवरती कंपॅरिझन दाखवलं जाते आफ्टर 1 ओव्हर. अयंश लिवेन तातिवरी संघ सुद्धा पहिल्या इनिंग मध्ये 9 वरती होता आणि कपास लायन देखील 9 वरती आपण पाहतोय. ऋषी पाटील साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचे पिताश्री आपल्या मुख्य मंचावरती अनुपजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दुपारच्या सत्रामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये अमरला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याकरिता अमर दाखल झाला. बॉलिंग परफॉर्मन्स चांगला तसा पाहिला आपण. 2 सामन्यांमध्ये 5 विकेट्स त्याने मिळवल्यात आणि इकॉनॉमी देखील 9.50 ची आपल्याला पाहायला मिळते. चांगली इकॉनॉमी त्याची आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं एव्हरेज त्याचं आपण पाहतोय बॉलिंग मध्ये. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये अमर शेलारला या ठिकाणी आणला गेला. हा सुद्धा एक प्रमुख गोलंदाज. जयेश सारखा एक एक्सपिरियन्स बॉलर असताना देखील एक युवा गोलंदाज झाला. या ठिकाणी अमरला या ठिकाणी आणलं गेलं बॉलिंग ट्रॅक वरती आणि अमरने तो विश्वास सार्थ करून दाखवला मागील 2 सामन्यांमध्ये. पहिल्याच बॉल वरती बॅटचा फेस ओपन केलाय आणि त्यानंतर सरळ कव्हर पॉइंटला पाठवला गेलाय. 4 धावांकरिता स्मॅश केलाय चौकार. बॉल बाहेर निघत होता आणि त्यावरती बॅट स्पर्श केली आणि त्यानंतर बॉल भरपूर वेगाने त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. जबरदस्त फटका याज्ञिकच्या बॅटमधून. आतापर्यंत याज्ञिकच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिल्यात. धावसंख्या फलकावरती 13 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झाला आणि पहिल्याच बॉलवरती एक भव्य दिवस स्वागत गोलंदाज अमरचं या ठिकाणी पहिल्या बॉलवरती केल्या गेल्या. 57 धावांचा पाठला करायचा आणि या सिच्युएशनला मागील 7 बॉलमध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळल्या गेल्या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. एका बाजूला तुषार जास्त संधी मागील 7 बॉलमध्ये मिळालेली नाहीये, परंतु याज्ञिकची बॅटिंग तो एन्जॉय करतो आणि डगआउट मध्ये सेलिब्रेशन सुरू आहे याज्ञिकच्या बॅटिंगचं मागील बॉल पासून. इथे सुद्धा चान्स घेतला होता, शफल झाले होते आणि शफल झाल्यानंतर फाईन लेगला बॅटचा फॉलो थ्रू होता. तिथे पंचांकडे अपील झाले होते. पंचांनी पाहिलं या ठिकाणी एक्झॅक्टली जो बॉल तो बरोबर आपण पाहू शकताय पायावरती. आदरणीय सन्माननीय राजेशजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एक समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक डिसिप्लिन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. जो शिस्तबद्ध संघ असेल त्या शिस्तबद्ध संघाला ती ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित केली जाईल. मी विनंती करतो राजेशजी भोईर साहेबांना आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करायची. आपण मुख्य मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा. राजेशजी भोईर साहेब 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. स्ट्रायकिंग वरती याज्ञिकला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर इम्प्रोव्हायझेशन केल्या गेल्या अमरच्या माध्यमातून. 28 बॉल आणि 44 ची गरज आहे. तिसरा बॉल या ओव्हर मधील. इथे ऑफ ड्राईव्ह केलायचा होता. बॉल जाईल त्या ठिकाणी तडम्यान मध्ये बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतली होती. एक धाव मिळते आणि या एकेरीने धावसंख्या फलकावरती 14. ज्या 57 धावा खऱ्या अर्थानं या ठिकाणी सोप्या दिसत आहेत, परंतु प्रॅक्टिकली मैदानामध्ये जर आपण एक नजर टाकली तर गोलंदाजीमध्येचे चेहरे दिसत आहेत. त्यामध्ये तेजस पाटील, जयेश गरतला आपण पाहतोय, त्याचबरोबर अमर शेलरला सध्या आपण पाहतोय आणि पहिले षटक भाविकच्या माध्यमातून हे जे पेसर्स आहेत इतक्या सहजासहजी त्या धावा चेस करू देणार नाही आहेत. तुषारचा फटका फसलाय. शतशत त्या ठिकाणी जज करतायत. मिथुन पाटील आपण पाहतो वन ऑफ द बेस्ट फिल्डर, परंतु कंट्रोल मध्ये आज कुठेतरी नाही आहेत. बॅटिंग मध्ये नाराज केला आणि आता फिल्डिंग मध्ये ते नाराज करतायत. तुषार गरत या फलंदाजाचा जाईल या ठिकाणी सोडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शॉर्ट बॉलचा वापर झाला होता. शॉर्ट बॉलला ऑन साइडला खेळायचं होतं आणि प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला नव्हता. रिस्पॉन्स मिळाला नव्हता या बॉलवरती, परंतु मिथुनने त्या ठिकाणी चुकी केल्या.
16 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही या सेकंड ओव्हर मध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमरने चान्स घेतला होता या बॉलवरती आणि खरं तर ती संधी निर्माण झाली होती. तुषार एक विध्वंसक फलंदाज आहे. आता येणाऱ्या 2 बॉल मध्ये त्याचा क्लास पाहायचा प्रेक्षकांना. इनसाइड आउट येथे सुद्धा फटका फसला, परंतु इथे सुद्धा या ठिकाणी नशिबाची साथ मिळते फलंदाज तुषारला. अशा 2 बॉलवरती जी 2 जीवनदानं मिळाल्यात. आता येणाऱ्या काळामध्ये तुषार नावाचा स्ट्रॉंग मैदानामध्ये प्रेक्षकांना पाहायचा आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आणि त्या चेजमध्ये अशा पद्धतीनं चुकावं ना ते कुठेतरी अयांश इलेव्हन दातिवरे संघाला त्याचा परिणाम सोसावा लागणार आहे. 18 धावा स्कोर कार्ड वरती. 5 बॉल्स केला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलं. 57चं टार्गेट. आतापर्यंत अमरची गोलंदाजी लाजवाब राहिलाय, परंतु फिल्डिंग मध्ये ते कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं नाहीये. हलक्या शताने केलं होतं. शतशत त्या ठिकाणी तेजसच्या माध्यमातून चुकी झाल्या. आउटफील्ड फास्ट आहे आणि सरळ बॉल दरम्यानच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. आता इथे अडवलाय की बॉल क्रॉस झाला ते पाहिलं जाईल आणि यस त्यांनीच दर्शवलंय. इट्स अ 4 रन्स. शेवटच्या बॉलवरती तुषारच्या बॅटमधून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण या बॉलवरती पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाला स्कोर कार्ड वरती 22-22. आणि 24 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. आता येणारे 3 षटका 15 मिनिटे आणि 43 सेकंदांमध्ये तुम्हाला हाताला यायची. टीम हडल कॉल केली गेली कारण मागच्या 2 ओव्हर मध्ये विकेट आलेली नाहीये. कपासी लायन्स टीम 2 धावांनी पुढे या ठिकाणी लीड करते या मॅच मध्ये. आफ्टर 2 ओव्हर्स अयांश इलेव्हन दातिवरे संघ 2 ओव्हर मध्ये 20 वरती होता. तिथे सुद्धा विकेटचा कॉलम खाली राहिला होता आणि इथे कपासी लायन्स संघाचा जर विचार आपण केला तर 2 धावांनी ते पुढे आहेत, लीड करतायत या मॅच मध्ये. आणि दोन्ही फलंदाजांनी ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं तेजस आणि त्याचबरोबर जयेशला या 2 बॅटरने या ठिकाणी चांगली कामगिरी केली होती आणि त्याच पद्धतीनं त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना तुषार आणि याज्ञिकला आपण पाहतो. याज्ञिकच्या बॅटमधून 12 धावा आणि दुसऱ्या बाजूला तुषारच्या बॅटमधून 9 धावा आल्यात. आता ओव्हर नंबर 3 मध्ये चिखलपाड्याचा सुपरस्टार मैदानामध्ये जयेश गरज जयूल आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर 3 पर्यायी गोलंदाजांचा वापर या ठिकाणी अयांश इलेव्हन दातिवरे संघाने केलाय. जयेश गरजचा बॉलिंग परफॉर्मन्स तितकासा खास नाहीये. 14.50 ची इकॉनॉमी आणि 2 सामन्यांमध्ये एकच विकेट त्याने घेतलाय, परंतु या मॅच मध्ये बी द बेस्ट त्या ठिकाणी त्याचे बेस्ट त्याला द्यावे लागणार आहेत. नेक्स्ट स्टेप ऑन द टॉप. पुढचा पाऊल या ठिकाणी उच्च स्तरावरती टायमर ऑन केला जाईल. 15 मिनिटे आणि 43 सेकंदांमध्ये पुढची 3 षटकं तुम्हाला हाताला यायची आहेत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 22 धावा फलकावरती लागला गेला. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश गरजला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये आला. विकेटच्या शोधामध्ये विकेट टेकरचा रोल त्याला प्ले करावा लागणार. पहिलाच बॉल जयेशच्या अगेन्स्ट स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल कव्हर पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल. जयेशचा जो लेग कटर तो डेंजरस असतो. तो लेग कटर सातत्यानं जयेश आपण पाहिलाय तो फलंदाजांसाठी घातक ठरलाय सातत्यानं. आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये त्याची झलक द्यावी लागणार. पहिल्या बॉलवरती सिंगल आलं जयेशच्या विरोधामध्ये. 23 धावा स्कोर कार्ड वरती. विकेट हवा आणि तो विकेट मिळवण्याकरिता जयेशला आघाडीवरती आणला गेलाय. चांगला बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि यस ती अपील उचलून धरलाय. विकेटची चर्चा सुरू होती आणि विकेट गेलाय. तुषार गरत स्पोर्टमॅन स्पिरिट त्या ठिकाणी दाखवत असताना फर्स्ट विकेट. कपास लाईन बॅक टू द डगआउट. तुषार
बॅटर अक्षय गोवलकर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 3 सामन्यांमध्ये आतापर्यंत 17 धावा त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 23 वरती एक धक्का आतापर्यंत लागला. 2 चेंडूंचा सखील मैदानामध्ये झाला. जयेश गरतची चर्चा आपण करत होतो, त्याचा लेग कटर डेंजरस असतो आणि याच लेग कटरवरती या ठिकाणी विकेट मिळवला जयेशनं तुषारचा. याचा याआधी कॅच ड्रॉप झाला होता आणि त्यानंतर ही विकेट सेलिब्रेट केली गेली. आनंदाचे क्षण त्या ठिकाणी जपले जात आहेत. जयेश आणि त्याचबरोबर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये भाविश गरतला आपण पाहतो. गरत ब्रदर्स त्या ठिकाणी सेलिब्रेशन टाइम मध्ये होते. 23 स्कोर कार्ड वरती 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये विजयासाठी 34 धावांची गरज आणि आता लेफ्टी बॅटरला मैदानामध्ये आणलं गेलं. कपास राईन संघाच्या माध्यमातून अक्षय गोवलकर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. 3ऱ्या क्रमांकावरती जयेश. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगानं फिरवलं. दोन्ही बाजूला वळवण्याची ती शैली गोलंदाज जयेशकडे आणि लेफ्टी बॅटरसाठी हा सुद्धा एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा लेफ्टी बॅटरसाठी या ठिकाणी बाहेर निघत होता. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे आणि या ओव्हरमध्ये जयेशने पलटवार केलाय. जिथे 24 बॉल 35चं समीकरण होतं ते समीकरण आता पूर्णपणे या ठिकाणी अवघड करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये जयेश करतोय. इथे सुद्धा चांगला बॉल त्याच लेंथ वरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा या ठिकाणी पुढे घेतला होता. सलग 2 डॉट बॉल फ्रेश बॅटरच्या अगेन्स्ट मैदानामध्ये जयेश टाकत असताना 4 बॉल्स खेळ आतापर्यंत झाला. आता 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये विजयासाठी गरज एकंदरीत 34 धावांची गरज आहे. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता पिन ड्रॉप सायलेन्स डगआउट मध्ये आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु इथे 3ऱ्या षटकामध्ये जयेशचा बोलबाला, जयेशचा अधिराज्य आपल्याला पाहायला मिळते. 5व्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहू शकतायत जे नाट्यमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण जयेश ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय एक कठीण उदाहरण बनलंय जयेश सध्या मैदानामध्ये. वेग चांगला होता या बॉलवरती. सिद्धार्थ पवारने त्या ठिकाणी पॅकअप दिला आणि त्यानंतर धावचित करण्याच्या स्थितीमध्ये दिसले. विकेट किपर भावेश एक धाव मिळते आणि धावसंख्या फलकावरती 24-24. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. करंट रन रेट सध्या तरी 8.47च्या घरामध्ये. आता विजयासाठी 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये समीकरण सोपं दिसत होतं, परंतु या ओव्हरमध्ये जयेशने जी गोलंदाजी केल्या मॅच टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 19 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. याज्ञिक आणि त्याचबरोबर अक्षय गोवलकरला आपण पाहतोय. तुषारची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला जाणवतो कवडास लायन्स हा संघ, परंतु अजूनही रवींद्र मेहरचं येणं बाकी आहे. लास्ट मॅच मध्ये ज्या पद्धतीने लॉंग ऑनला जे 2 षटकार त्याचे आपण पाहिले होते, अतिशय लाभदायक ते 2 षटकार आणि त्याचमुळे त्या ठिकाणी अंतिम 8 मध्ये पोहोचण्याची संधी मिळाली. इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. गॅपमध्ये जाताना दिसतोय सतीशला आपण पाहतोय, जो इम्पॅक्ट प्लेअर या मॅच मध्ये आपण पाहू शकतात आणि त्याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी झाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 26-26. आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत एकंदरीत 31. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. तत्पूर्वी जे मॅच कंपॅरिझन आपण पाहतो आफ्टर 3 ओव्हर्स. कपल्स लाईन आता थोडासा मागे पडलाय, थोडासा नाही तर भरपूर मागे पडलाय, कारण 3ऱ्या षटकामध्ये अयांश 11 दातिवरे संघाच्या माध्यमातून ज्या धावा आल्या होत्या मागील 17 मध्ये एकंदरीत 3ऱ्या षटकामध्ये तब्बल आपण 19 धावा पाहिल्या होत्या आणि त्याचमुळे चांगल्या स्थितीमध्ये अयांश 11 दातिवीर संघ 3ऱ्या षटकामध्ये पोहोचला, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक झाला बॉलिंग करणाऱ्या टीमचा. 18 बॉल आणि 31ची गरज आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. जाऊयात डीजे कॅन्डीच्या दिशेने. आणि या कंडिशनला बॉलिंग ट्रॅक वरती तेजसला नवघर गावाची स्पीड गन बॉलिंग ट्रॅक वरती आणली गेले. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 सामन्यांमध्ये 5 विकेट्स आणि इकॉर्मे या ठिकाणी 3.50ची
जबरदस्त परफॉर्मन्स, आपला स्टँडर्ड त्याने या स्पर्धेमध्ये दाखवलं. तेजसला आपण पाहतोय आणि तेजस्वी करणारी ही कामगिरी त्याची आपण पाहिलंय. बॉलिंगमध्ये 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती तेजसला आपण पाहतोय. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज. राऊंड द विकेट, पहिलाच बॉल वाईट जॉर्करनं सुरुवात केलाय. अपील केली जाते त्या ठिकाणी भावेशच्या माध्यमातून, परंतु अपील वरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट या ठिकाणी आलेला नाहीये पंचांच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय सुरुवात वाईट यॉर्करने केल्या, म्हणजे येणाऱ्या 5 बॉल मध्ये तेजसच्या माध्यमातून ते नाविन्य दिसेल. डेंजरस बॉलिंग असू शकते. 17 बॉल 31. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती पल्लवी पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. माकून सर गावाचे विद्यमान सरपंच आपल्याला पाहायला मिळतात आणि सरपंच मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे. आणि त्यांच्या सोबतीनं जितेंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी उपस्थित झाल्यात. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती 27-27. स्कोर कार्ड आपण पाहतोय. तेजस स्पीड गन असा उल्लेख आपण केला होता आणि पहिल्या 2 बॉलवरती जो स्पीड तेजसचा आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजांना या ठिकाणी धोक्यामध्ये आणतोय. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता वेळ भरपूर जातो मित्रांनो. येणारे जे 8 बॉल आहेत ते तुम्हाला या ठिकाणी आपण पाहतोय बरोबर 8 मिनिटांमध्ये या ठिकाणी डिलिव्हर करायचे. तिसरा बॉल या ओव्हरमधील येथे फटका फसलाय. महेश त्या ठिकाणी कॅचचा कॉल करतात आणि यस पकडला जाईल. फलंदाज याज्ञिकला पडता लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. दुसरा धक्का कपसरायन या टीमला गॉन. त्यानंतर ज्या पद्धतीने सुरुवात त्याने केली होती व्हाईट यॉर्करने, तिथे समजलं होतं येणाऱ्या 5 बॉल मध्ये जरूर धमाके होताना दिसतील आणि यस तो धमाका झालाय मागच्या बॉलवरती. आता नवीन बॅटर रवींद्र मेहर मैदानामध्ये दाखल होत असताना सासू में जान है, दिल में अरमान है, केलवे गाव की रवींद्र शान आहे आणि तो मैदानामध्ये दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती रवींद्र मेहरला आपण पाहतोय. रवींद्रचा जो परफॉर्मन्स आहे, एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि आयकॉन खऱ्या अर्थानं आयकॉनच्या भूमिकेमध्ये दिसलाय. आता या सिच्युएशनला त्याला लढावं लागणार आहे मैदानामध्ये. महायुद्ध आहे आणि ते युद्ध मैदानामध्ये लढावं लागणार आहे या रणभूमीवरती. पुढचा बॉल या ओव्हरमधील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती डीप मिड विकेटला धमाका करत असताना रवींद्र मेहरच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. ट्रेडमार्क स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर रवींद्र मेहरचा. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 33 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केल्यात या ठिकाणी रवींद्र मेहरने. सत्तावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 33 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतायत. कपसलायन यादी बॅकफुटला होता, परंतु या बॉलवरती जो षटकार आला तिथून आत्मविश्वास मिळाला स्वतः रवींद्रला देखील आणि कपसलायन या टीमला देखील. कपसलायन टीमच्या डगआउट मध्ये आता आनंदाचं वातावरण. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल ओव्हर मधील इथे सुद्धा चान्स घेतला होता. बॅट स्विंग वेगाने झाले होते, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. लेग कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघाला. ज्या पद्धतीनं चेंडूवरती बोट फिरवली होती त्या कलेचं सादरीकरण तेजस मैदानामध्ये करतो. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये आलाय, परंतु जे 4 बॉल त्याने परफेक्ट टप्प्यावरती टाकले आणि या मॅच मध्ये याज्ञिकची जी विकेट मिळवलं त्याचं सुद्धा कौतुक प्रशंसा करावी लागणार. 33 धावा फलकावरती. आता विजयासाठी 13 चेंडू 24 ची गरज. शेवटचा बॉल इथे बरोबर स्टॉम्पच्या लाईन मध्ये टाकला होता. स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी झालंय. जे मैदानामध्ये वातावरण दिसतंय भरपूर मोठी अपील त्या ठिकाणी झाली होती, परंतु पंचांवरती
इम्पॅक्ट त्या ठिकाणी झालेला नाहीये. बॅटला ब्रश झाल्यानंतर आय थिंक या ठिकाणी आपण पाहतोय बॉल बाउन्स झाला आणि नंतर बॉल खाली पडला होता. यस, बॅटला ब्रश झाल्यानंतर टप्पा पडला आणि नंतर बॉल काउंट केलाय का ते आपण यस, कॅरी केलाय का बघायचं आहे. जो बाउन्स आहे की नाही, की डिरेक्ट बॉल मात्र यावेळेला हातामध्ये जाऊन विसावलाय. या आपण थर्ड अंपायर महेंद्र दादा भोईर. या आपण तत्पूर्वी आपण 13-12 कॅफे हे मात्र आता सध्या चर्चेत आहे आणि त्यांनी 15% ऑफ जे गिफ्ट वाउचर मॅन ऑफ द मॅच दिले होते असे एक सुंदर दाम्पत्य या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. पल्लवी पाटील मॅडम आणि जितेंद्र पाटील, अर्थातच जितूदादा पाटील माकुणसार गावचे विद्यमान सरपंच म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि बाटूमामा यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करीत आहोत. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी गिफ्ट वाउचर दिलं होतं, तर थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक धन्यवाद पल्लवी पाटील मॅडम आणि जितेंद्र पाटील सर, आपलं खूप खूप धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. आता तर डायरेक्ट गेलाय, पण त्यांचा प्रश्न असा आहे की कट लागून डायरेक्ट गेलाय का कट लागलाय का असं त्यांचा विचार ना डिसिजन. म्हणजे बॉल ब्रश झाल्यानंतर बाउन्स झालाय की डायरेक्टली गेलाय ते बघायचं आहे. पहिला म्हणजे बाउन्स झालाय की बॅटला लागल्यानंतर बाउन्स झालाय ते बघायचं आहे. माईक बंद करा पहिला. कटच नाही लागली असं. नॉट आउट, कारण ऑन स्क्रीन या ठिकाणी दाखवलं जातंय जेव्हा बॉल डिलिव्हर झाला आणि बॅट स्विंग जेव्हा केलंय तेव्हा एक मोठा फरक त्या ठिकाणी जाणवतोय. अंतर भरपूर आहे. कॅरी तर झालाय ना, कॅरी झालाय आता डिसिजन टप्पा पहिला पडलाय ना, मग वन बाउन्स नाही झाला. महेंद्र मध्ये जाऊन बघ, मध्ये जा ना, अंपायरशी बोलून घे म्हणजे बॅट्समन. तिन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील आणि बॉल लागला असं दिसतो का सर? बघा बॉल बॉल बघा. बॉलचं कॉट बँडचं बोलून नका, ऑन फील्डिंग दिलंय. हा ऑन फील्डच आहे.
खरा टप्पा कुठे पडला ते दाखव. ते काही बोलतील बघ. इथे बघा इथे इथे टप्पा बघा कुठे पडला. हा बघा हा टप्पा इथे पडला. बघा ना इथे टप्पा पडलाय पहिला. हा बॉल झाला ना हातात गेला कीपरचा पकडला त्याने. तो पकडते टाकला. हा फक्त इकडे बॉल झाला तेवढं बघायचं. मुवमेंट आहे मुवमेंट इथे बघा. मी तो हे दिलेलं पुढे हे मी दिलेलं या आता तुम्ही हे मी दिलेलं तो आता इथे हा बघा टप्पा इथे पडला आणि हा बॉल डायरेक्ट कॅरी झाला कीपर कडे. कट लागले अंपायर बोलतात. आता या अँगल मध्ये बॉल आणि बॅटचा संबंध नाही वाटत मला. इथून नाही वाटत पण अंपायर बोलतात का लागलाय असं. हे बघा अंपायरला की सगळं बघायचं. हा अँगल इथून इथे टप्पा पडलाय आणि हा बॉल निघाला डायरेक्ट सरळ. आता तुम्हाला टप्पा दाखवतो. हा टप्पा आणि हा मेन आहे. हा बघा हा टप्पा पडला. इथे बसा अंपायर डिसिजन घेतला. रिव्ह्यू घेतलाय बघ. मी ओळखलं नाही कोण आहे. रिव्ह्यू घेतलेला बॅटला वर लागला असेल तो बॅटर आउट असेल कारण अगोदर टप्पा पडलाय आणि नंतर बॅटला ब्रश झाला होता आणि पुन्हा एकदा त्याचा रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जाईल. लवकरच तो रिप्ले दाखवला जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. त्याला असं पण जागरण होते ना. तो रागावला माझ्यावर बघ ना बघायला तयार नाही. रागातच तिकडे आला. जो बरोबर आपण पाहतोय टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन्ही अंपायर्स प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. चला ऋषी पाटील, फक्त आपण डगआउट मध्ये जा. जो काही निर्णय असेल तो मात्र दिला जाईल. आपण व्यासपीठावर कोणी कोणत्याही टीमच्या खेळाडूने यायचं नाहीये. जो काही निर्णय असेल तो मात्र तिन्ही पंचांच्या डिस्कस करून जो फायनल डिसिजन असेल तो मात्र या ठिकाणी दिला जाईल. बाकीचे कोणत्याही खेळाडूने मात्र डगआउट सोडून येऊ नका, ही फक्त हंबल रिक्वेस्ट असेल प्लीज. चला या तिन्ही पंचायतील खेळाडू जे आहेत भावेश गरत आणि कंपनी, आपण फक्त मैदानात आपण जायचं आहे. या तिन्ही पंच, त्याच्या व्यतिरिक्त या टेक्निकल रूम मध्ये कोणीच नसेल.
फक्त सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा.
खूपच चविष्ट आणि छान वाटलं, मला तर आवडलं. आम्ही आलो, तुम्ही सुद्धा या. चायनीज व भुजिंग मिळतंच, परंतु आता व्हेज आणि नॉनव्हेज हे जेवण ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल. तर अवश्य भेट द्या. घरत किचन, चायनीज व भुजिंग सेंटर, सफाळे, पश्चिम, माकणे. अवश्य भेट द्या. ये किचन से आवाज चिकन कुकड़ू कू, तेरी भूख का इलाज चिकन कुकड़ू कू. संदीप सर, घरत किचन व चायनीज भुजिंग सेंटर या ठिकाणी आल्यानंतर हे भुजिंग कसं लागलं? खूपच चविष्ट आणि छान वाटलं, मला तर आवडलं. आम्ही आलो, तुम्ही सुद्धा या. चायनीज व भुजिंग मिळतंच, परंतु आता व्हेज आणि नॉनव्हेज हे जेवण ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल. तर अवश्य भेट द्या. घरत किचन, चायनीज व भुजिंग सेंटर, सफाळे, पश्चिम, माकणे. अवश्य भेट द्या. ये किचन से आवाज
जो काही मात्र डिसिजन दिलेला आहे तो कंटिन्यूच राहील आणि मॅच स्टार्ट राहील. चला फिल्डिंग यावेळेला लगेच आपण सजून घ्यायची आहे. चला महेंद्र भोईर, चला आपण लगेच ऑन फील्ड अंपायर्स आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचं आहे. आणि चला क्विक फास्ट आपण, कारण वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. हा अर्धा ते पाऊण तास आपला वेस्ट गेलेला आहे आणि इथून नॉट आउट आणि इथून आपण पाहताय डॉट बॉल जो पाहायला मिळतो. आता इक्वेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कपासे लायन्स टीमला आता पुढील चला फिल्डिंग सजवून घ्या. चला लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. आता एक्झॅक्टली 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण. यस फिल्डिंग बारा बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होईल सुरुवात. कपास लायन्स टीमला 12 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सिद्धेश आहेत या ठिकाणी 12th मॅन. 12 बॉल आणि 24 रन. 12 balls remaining and 24 runs required to win. 12 बॉल 24 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवात होते. आयन्स 11 दातिवरे वर्सेस आपण पाहतायत. एका साईडला कपास लायन्स या दोन टीमच्या दरम्यान, एका साईडला कुणालजी तांबरे यांचा संघ पाहायला मिळतो, तर एका साईडला ऋषी पाटील, यश पाटील आणि कुशल पाटील यांचा संघ. 12-24 यावेळेला फुलटॉस बॉल होता, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. आणि पाहता पाहता हलकीशी बॅटची एज होती की काय, यावेळेला काहीच स्पष्टपणे हलकीशी एज लागली आणि त्यामुळे आपण पाहतात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34, 34 धावा. 34 रन्स, 11 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. अकरा बॉल आणि 23 रन. कपास लायन्स टीम विजयासाठी. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही टीमकडे अजून सुद्धा झुकण्याची दाट शक्यता. 50-50% चान्सेस आहे. टॉप 4 मध्ये कोणता संघ ह्या वेळेला पुढे जाईल याकडे लक्ष असेल. चला थोडंसं स्पीडअप करा, कारण अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. सामना क्रमांक 3 आहे. यानंतर 6 षटकांचा सामना पाहायला मिळेल. 311 रांजणपाडा आणि एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल बच्चू बाबा 11. या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. सरळ बॉल मात्र यावेळेला निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. का साईडला आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांच्या दरम्यान. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. एकंदरीत पंच सांगतायत की यस DRS हवाय व्हाईट बॉल साठी. हा DRS घेतलाय तो बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला या चेक करूया आपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. DRS लॉस्ट. बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर
34 धावा झालेत, 10 बॉल आणि 23. यावेळेला फॉलिंग स्वीप खेळलाय आणि खराब फिल्डिंग. सरळ बॉल निघून जाईल. धनेश वसईकर ढिसाळ फिल्डिंगचं यावेळेला दृश्य पाहायला मिळालं आणि सरळ बॉल निघून जातोय 4 धावांकरता. लेझी क्रिकेट, 4 रन. पहा, इथून आपण पाहिलं तर खूपच शफल झाले होते. फॉलिंग स्वीप खेळलं होतं. धनेशला बॉल अडवण्याची संधी होती, परंतु इथे लेझी राहिले आणि सरळ बॉलने मात्र वेध घेतला बाउंड्री लाईनचा. 4 रन. महत्वाच्या क्षणाला महत्वपूर्ण चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. कपास लायन्स टीम 3 बॉलचा खेळ झालाय. स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली गेली होती. टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत आपण पाहिलं तर 38 या धावसंख्येवर 38 येणारे बॉल आहेत तुमच्याकडे. 8 बॉल मध्ये 19 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 8 बॉल 19 रन. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. वाईट मोडतो विकेटने जयेश घरत. पण एकदा बॉल तयार. जयेश घरतचा हा बॉल यावेळेला हलकीशी एज घेत सिद्धार्थ पवार पुढे सरसावले गेले. चांगली फिल्डिंग. 07 नंबरची जर्सी परिधान करणारा एकच धावेवर सॅटिस्फाईड. सिद्धार्थला माहिती आहे दुसरी धाव घेण्यापासून वंचित ठेवावं लागेल आणि त्याकरता यावेळेला हा थ्रो केला गेला. अक्षय एका साईडला, अक्षय गोळकर आपल्याला पाहायला मिळतात एका साईडला. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर धावांची गरज आहे 18. 7 बॉल 18. अप्रतिम चांगला बॉल होता. परफेक्ट यावेळेला फ्लोर लेन्सचा बॉल पाहायला मिळतो आणि भावेश घरतच्या हातामध्ये बॉल डिलिव्हर्ड झाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39. आता बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये 18 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल 18 रन, 18 रन 6 बॉल. वर्ल्ड मॅच. अतिशय सामना मैदानाच्या आतमध्ये. ऋतिज भाऊ आपण पाहतायत मॅचचा आनंद घेतायत एका साईडला. बाळू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. टेन्शनवाला सामना. ओम पाटील आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत असताना. संपूर्ण पाटील परिवार. 6 बॉल आणि 18 रन. सफाळी प्रीमियर लीगचा हा थरार सीझन 3 मध्ये सध्या आहोत आपण आणि टॉप 4 मध्ये जाण्याची ही पडझड धडपड आपल्याला पाहायला मिळते. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 18 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज तेजस पाटील आपण पाहतायत. ब्रँड ऑफ नवघर आणि इथून 7 धावा तेजसने चौथ्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. त्यामध्ये 1 विकेट महत्वपूर्ण सफलता मिळवली होती. आता पुन्हा एकदा तेजसला आणलं गेले. गुड कॅप्टनशिप. माणुसकी, शिस्त, मेहनत याचा संपूर्ण उत्सव म्हणजे सफाळी प्रीमियर लीग. पालघर जिल्ह्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण आहे. चांगला बॉल या वेळेला मात्र फोर्स केलाय. सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट शॉट. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. लेग ब्रेक केला होता. बरोबर पिक केलं या बॉलला आणि 6 धावा टिक केल्या. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार आला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा बॉल निघून गेला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45 धावा विजयासाठी. 5 बॉल आणि 12 रन. कपासे लायन्स या टीमला रवींद्र मेहर एका साईडला आक्रमकता सिद्ध करतोय. संयम बाळगला होता. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम, ते नियंत्रण तुम्हाला स्वीकारावं लागतं. 5-12. चांगला बॉल होता. बॅटची एज घेत फार वेगाने शॉर्ट मिडॉनला बॉल आहे. 2 रन्स मिळतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता. आणि यस, डेफिनेटली धनेश वसईकर फेकी करतील. 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. आता येणारे बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 10. चांगला सामना रंगलाय. 4 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. तेजस पाटीलला आपण पाहताय, ती सुवर्ण संधी आहे. रवींद्र मेहर मला आयकॉन प्लेअर म्हणून का निवडलं गेलंय हे दर्शवणारे आतापर्यंत त्याचे फटके सुद्धा चांगले आहेत. यावेळेला मोठा प्रहार खेळला गेलाय. काय फटका खेळलाय, नजाकत भरा शॉट. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. क्लास दाखवलाय. षटकारात परावर्तित करणारा हा खणखणी षटकार तेजस पाटीलच्या अगेन्स्ट खेळलं गेलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहतायत 53. आता विजयासाठी 3 बॉल आणि जवळजवळ 4 रनची आवश्यकता आहे. भावेश घरत येत आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत. जयेश घरत येत आहेत. इथे मात्र खांद्यावर हात टाकून मात्र सांगतायत तेजस घाबरायचं कारण नाहीये. इथे चांगली मात्र यावेळेला गोलंदाजी करावी लागेल. तुझी नॅचरल गोलंदाजी तुला मात्र स्वीकारावी लागेल. तर एका साईडला रवींद्र मेहर आणि अक्षय गोवळकर सांगतायत की रवींद्र मेहर तू बिंदास बॅटिंग कर. 10 बॉल 25 आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 बॉल 4 रनची आवश्यकता आहे. चेंडूची चाचपणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, परंतु थोडंसं घड्याळच्या काट्याकडे सुद्धा लक्ष द्या. टाइम अँड टाईट, वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही. ज्या व्यक्तिमत्वाने मात्र घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन जर्मनीचा, त्याच्यासाठी मात्र वेळ थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. 3 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतंय. हाय व्होल्टेज मॅच. 3 बॉल 4. पुन्हा एकदा बॉल तयार. रवींद्र मेहर पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटची एज घे. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन तर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. एक पण नाहीये म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. कॉन्फिडन्स लेवल जो वाढताना पाहायला मिळतो तेजस पाटीलचा. आता रवींद्र मेहरने 1 रन मिळवलेलं नाहीये, परंतु स्वतःकडे त्याने सेल्फ कॉन्फिडन्स ठेवलाय की आता धाव मी घेणार नाहीये. 2 बॉल आणि विजयासाठी 4 रन. 2 बॉल 4. अक्षय गोवळकर मात्र पुढे सरसावले होते. रवींद्र मेहरने मनाई केली. सांगितलं तर यू वेट. तो सेल्फ कॉन्फिडन्स माझ्याकडे आहे, परंतु आता इथून तेजस पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष असणार आहे. 2 बॉल आणि 4 रन. अटीतटीच्या लढतीमध्ये रोमहर्षक सामने, चित्त थरारक, धडधड वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. राईट मोडतो विकेट. यावेळेला चांगला बॉल होता. सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर मात्र यावेळेला येत आहे. चांगली फिल्डिंग, वॉड फिल्डिंग अमर शेलार. आता बॉल आहेत 1 आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 2 चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे तुम्हाला धावा कराव्याच लागतील. काय सामना यावेळेला आपण पाहतायत. 1 बॉल आणि 2 रन. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कोणता संघ टॉप 4 मध्ये त्याचे दरवाजे ठोकले जातील. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा असं म्हटलं जातं. 100 and 100%. आता मात्र यावेळेला पाहायला मिळतात 1 बॉल आणि 2 रन. जबरदस्त सामना. चेसिंग कंपल्सरी. 2 धावा मात्र यावेळेला पळून पूर्ण कराव्या लागतील. की षटकार की चौकार की सिंगल, इथे डॉट की विकेट, या सर्व काही गोष्टी समीकरण पाहायला मिळतात. चला वेळ दौडू नका. समजू शकतो सामना खूप अटीतटीची लढत आहे. कोणत्या संघाला मात्र इथेच प्रवास त्यांचा समाप्त होईल. कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल. तेजस पाटील आता देवाला साकडं घालत असेल तर रवींद्र मेहर एका साईडला सांगत असेल देवा मी आतापर्यंत परिश्रम केले, त्या प्रयत्नांना परिश्रमाला यश दे. 1 बॉल आणि 2 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. चला भावेश गरड थोडस घड्याळाकडे सुद्धा लक्ष द्या. 2:45 वाजलेत. त्या मॅचला पाऊण तास आपण उशिराने चाललोय. 1 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. कोणता संघ सफाळे प्रीमियर लीगची 1 वर्ष पाठ पाहावी लागेल. 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद अशी मात्र एवढी वाट पाहावी लागणार आहे या अटीतटीच्या लढतीमध्ये. यावेळेला ऑन साइडला झेल होऊ शकतो, परंतु फिल्डर नाही आहेत आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. विजयी षटकार, विजयी भव जरूर रवींद्र मेहर. परिश्रमाला मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं, प्रयत्नांना यश मिळालं आणि अखेरकार इथे विजयश्री खेचून आणला गेला. कॉंग्रॅच्युलेशन
इथे आपण पाहतायत कपास लायन्स टीमने टॉप 4 मध्ये यावेळेला आपण पाहतायत टॉप 4 मध्ये प्रवेश केला गेलाय. जबरदस्त सामना. ऋषी पाटील, यश पाटील, कुशल पाटील खुश आहेत आणि संपूर्ण टीम. अंकित ठाकूर आणि रवींद्र मेहर यांच्यासाठी जितेंद्र ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट. 13 बॉल मध्ये 33 रन करणारा रवींद्र मेहर. 2 विकेट सुद्धा त्याने मिळवल्या आणि ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुणाल तामोरे यावेळेला थोडीशी निराश आणि नाराज होत असताना पाहायला मिळत आहेत, परंतु इथून जर आपण पाहिलं तर त्यांचं सुद्धा कौतुक. चला या आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत रवींद्र मेहर. आणि मी विनंती करेन जितेंद्र पाटील आणि पल्लवी पाटील मॅडम यांना की आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आणि तुम्हीच जे मॅन ऑफ द मॅच गिफ्ट वाउचर दिलंय 15% ऑफ 13-12 कॅफे तेच तुम्ही तुमच्या शुभ हस्ते द्यायचं आणि